नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. रसिक हो, या कार्यक्रमात आपण बोलत आहोत ते मुबारक उमराणी सरांशी. त्यांच्या कविता आपण ऐकत आहोत. मागच्या भागात आपण त्यांच्या बालपणाविषयी, त्यांची कविता कशी घडत गेली याविषयी जाणून घेतलं. आजही ते आपल्याबरोबर आहेत. आजही त्यांच्या कविता आपण ऐकणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. नमस्कार. उमराणी सर, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण तुमच्या एका कवितेनं करूया. तुझे पावसाळी डोळे, तुझे पावसाळी डोळे उगा बरसत नीत, पूर भरल्या शेतात दुःख सारे पीत पीत. उभ्या पिकाची नासाडी तुझ्या डोळ्यात ते कळे, सोयाबीन मूग तूर पूर पाण्यातून पळे. परतीच्या पावसात छत लागे सारे गळू, भिंत हळूहळू पळे, सांगा पीठ कसे मळू. पंचनामा करताना मने 7-12 काढा, आश्वासनातच मोजी झोत पोकळ चपाडा. तुझ्या नाजूक पायात ऋते रानातील काटा, रक्त सांडल्या रानात डोळा अंधारल्या वाटा. रात अंधारी अंधारी पूर उरातच छळे, उभ्या जन्माचं सपानं डोळा आगीतच जळे, डोळा आगीतच जळे. आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी दिसत असतात आपल्याला, त्यातूनच तुमची कविता फुलतीये. तुमच्या या कवितांमध्ये काही उपमांची म्हणूया किंवा काही प्रतीकांची पुनरुक्ती झाल्याचं आपल्याला दिसतं, म्हणजे ती परत परत आलेले दिसत आहेत. तर ह्या मग काय कारण आहे? कसं आहे, पाऊस, वारा, झाडे, वेली याच्याशी संबंध आहे. आणि ती ज्या वेळेला पुनरावृत्ती होते पण ती वेगळ्या रूपानं माझ्या ऐपती येते. कधी फुल आलं, फुल लागलं तर त्या ठिकाणी कसं हास्य असतं. तेच फुल जर कोमजलं तर मग ते दुःखाचं क्षण येते. म्हणजे फुल एकच आहे परंतु ते वेगळ्या पद्धतीनं माझ्या समोर आले. प्रतीक तीच असली तरी भावना वेगळ्या असतात. ह्या सगळ्या ज्या तुमच्या कविता आहेत त्या कवितांना तुम्ही वेगवेगळ्या संमेलनांमध्ये पण सादर केलेला आहे. बऱ्याच संमेलनामध्ये सादर मी केलेलं आहे. त्यावेळेचा अनुभव कसा आहे? चांगला अनुभव आहे माझा. कसं आहे, त्यांना आवडतात. हळूच येऊन कोणीतरी मला बोलून सांगेल की सर तुमची कविता फार छान होती. सर, तुमची वलय ही एक कविता खूपच चांगली आहे आणि परखडपणे ती मत मांडणारी कविता आहे. तर ती आत्ता आपण श्रोत्यांना ऐकूया का? ऐकूया की. कसं होतंय, सर्वसामान्य जी माणसं असतात, जी प्रामाणिकपणे जीवन जगत असतात, ती कोणालाही त्रास नसतात, जी जगतात, त्यांना कधी कधी वेदना झाल्यानंतर काय स्थिती होते, असा आशय मांडणारी ही कविता. वलय. प्रतिष्ठेच्या वलयातून बाहेर पडता येईना, प्रत्येक जण फिरतोय गरगर भोवऱ्यासारखा. अहमपणाच्या बुरक्यात आपला चेहरा लपवतोय, खेचत असतो मागे पुढे जाणाऱ्यास, आणि त्याच्या छाताडावर उभे राहून खचाखच ओढले जात आहेत दोर प्रतिष्ठेचे. धमकीचे आसूड उगारून सपासप मार खातीये माणुसकी. वठारलेले डोळे फिरतात हम रस्त्यावर राज्य करीत. निष्पापाना चालताना हेरतात, पकडतात, छळतात. सोडायला तयार नाही कोणी झेंडा मीपणाचा, झेंडा मीपणाचा. खरं आहे. तुम्हाला स्वतःला ह्या कविता लिहिताना असं काही वाटतं का की आता ठरवून ती कविता लिहिली जाते का आपोआप घडते, किंवा काही विचार होतो त्या मागच्या, काय असती प्रेरणा? मी कधीही कविता लिहायचा असा विचार मनात आणत नाही. परंतु रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर आपोआपच मी कधी कधी उठतो आणि 4 शब्द लिहून मोकळा होतो. आणि लिहिल्यानंतर मला सकाळी कळतं की अरे हे काहीतरी लिहिलेलं आहे. आणि मग त्यानंतर 1-2 दिवसामध्ये ती कविता पूर्ण होते. म्हणजे मी कुठलीही कविता किंवा कधी हे मला लिहायचं आहे किंवा तेच लिहायचं आहे असा विचार माझ्या मनात कधी आला नाही. एकदा लिहिल्यानंतर सहसा थोडा बदल होतो. कधी कधी एखादं क्षण पाहिलं, ती वेदना मनात सलत राहते आणि ती कवितेच्या रूपात प्रकट होते. अगदी बरोबर आहे. तुम्ही कुणाला आदर्श मानता? प्रेरणा कोण आहेत तुमच्या या कवितांमागच्या? संत साहित्याची प्रेरणा मला ही आवडतं. मी संत साहित्य म्हणजे सर्व वाचलेलं आहे की त्यांनी एवढं साहित्य लिहून ठेवलं. लिहून ठेवताना ते सगळं ते उत्स्फूर्त आलेलं आहे. एखाद्या कवी संमेलनामध्ये आमंत्रित पत्रिकेवरती तिथं नाव लिहिलं जातं माझं. सकारात्मक ऊर्जा येऊन त्यातून पुन्हा आणि माझी कविता चांगल्या पद्धतीने प्रकट होते. बरोबर. म्हणजे कोल्हापूरला असताना कसं आहे की तिथं साहित्याविषयी बरेच कार्यक्रम व्हायचे किंवा
मुंबईला मी 15 वर्ष होतो. बर. तिथं सुद्धा बऱ्याच साहित्यिकांना मी जवळून पाहिलेलं आहे, पाहत होतो. परंतु कसं आहे की तो काळ असा होता, म्हणजे जगण्यासाठी मी त्यावेळेला जगत होतो. उपजीविका महत्वाची होती माझ्या दृष्टीनं. आणि त्यानंतर कसं झालं, मी मनामध्ये असं साठवत गेलो. नोकरी सोडल्यानंतर आमचे मित्र वगैरे सगळे की तू लिही म्हणून त्याने मला प्रेरित केलं. बऱ्याच साहित्यिकांना जवळून पाहिलेलं आहे. पण त्यावेळी प्रकट करण्याची संधी मिळाली नाही. बरोबर. यानंतर आपण कोणती कविता ऐकूया? यानंतर कसं आहे की पाणी टिपके डोळा. रानात आल्या पिकाला माणसाचा तो ताप, विषयुक्त रे घास तोंडी भरवी शाप. मळीयुक्त ते पाणी रोज रोज ते देई, घास घास गिळता डोळा पाणी ते येई. तणनाशक फवारे जळते तन मन, करपल्या जीवाला प्रहार करते गण. पक्षी तोंडी धरेना कणसातील दाना, किलविलाट होस कोणी पुसेना राणा. फळभाजी रडते त्याच्या तोंडी रे जहर, स्नाला हसतो पाणी पिते शहर. रस्ते झाले मोठाले शेत मागते धूळ, झाडीवेळी सुकली इक खाई रे मूळ. फवारणी माऱ्याने द्राक्षे फुगते टुंब, इक गोळा इकतो माणूस तो हुंब, माणूस तो हुंब. माणूस दिसे मला विष तो बांब गोळा, कोण रक्षण करी पाणी टिपके डोळा, पाणी टिपके डोळा. खरं तर तुमच्या कवितांमध्ये श्रोत्यांना ऐकतो आहोत तर त्यामध्ये जसा निसर्गातल्या सुंदरतेचं जसं वर्णन आहे, तसंच अशा कवितांमधून तुम्ही अगदी काय चुकत आहे, निसर्गाला हानी पोचवणार आहे, अशाही गोष्टींचं वर्णन या कवितांमधून तुम्ही केलेलं आहे. आता हे पाणी टिपको डोळा ही आहे ना, ही कविता वाचल्यानंतर डॉक्टर होरा सर यांनी मला स्वतःहून फोन केले. आम्ही निसर्ग संवर्धनाचं काम करतो, परंतु तुम्ही तुमच्या लेखनातून हे काम करता. बरोबर. त्यातूनच त्यांनी मला निसर्ग कवी ही उपाधी देऊन म्हणजे सन्मानित करण्यात आलं. अरे वा, छान. कारण तुमच्या कवितांमधली सगळी प्रतीकं ही निसर्गातली आहेत आणि ती नुसती प्रतीकं म्हणून येत नाही, तर ती काहीतरी शिकवायचाही प्रयत्न करतात. यानंतर कोणती कविता ऐकूया? आणि यानंतर कवितेत शीर्षक आहे व्यथा. कृष्णा वारणा बहिणी रडतात गळा बेटी, दुःखमणी दोघीचेही जाणतोच जगचिटी. नाला फेसाळला अंग अंग जाळी कळा, पाणी झाले विष रक्त तन मन शुशी जळा. अंगभर जलपर्णी ओझी घेऊन वाहते, माझा विद्रूप चेहरा माझा मीच ते पाहते. पावसाळी काळी रात्र रानभर कोसळते, पूर घेऊन गावात गावभर मिसळते. पिता लाल रक्तपाणी रोगराई घरोघरी, अश्रू माझे समजेना मीही फिरे दारोदारी. वाळूसाठी साठ मारी करतात लोक सारे, अंग अंग खोदतात मनी उलटचे वारे. रंग रोषणाई बाज उगा असे वर वर, जखमावर ते माझ्या उगी घालती चादर. खंत दोघीचीही अशी ही सांगू कुणा आता आम्ही, व्यथा आमच्या या आशाचं आता सोड वाच तुम्ही, आता सोड वाच तुम्ही. वास्तवदर्शी ही कविता आहे तुमची. यानंतरची कोणती कविता? कवितेचं शीर्षक आहे सांजवात. सांजवात लावताना उगी मन पेटते रे, वात होई ज्योत ज्याला मनी चैनना भेटते. कोसळती वादळात धारा पावसाळाच्या तासे, वाळविणी किळलेले पडतात असे वासे. पतझड अशी होते मीच मला शिवते रे, ओली भुई माता तीही सांजवात लावते रे. कडाडत क्षणभर वीज देतेसे प्रकाश, वात मीही सांभाळते दीप मनाचे आकाश. शब्द सारे रिथे रिथे उडे जखमाचे पक्षी, सांजवात सांभाळताना होते मीही प्रकाश नक्षी. मध्यरात्री आठवते भरलेले ते धरण, मणी माझ्या पेटलेले विचाराचे ते सरण. झळा सोसता धगीची येती नको नको तेच बास, रात्र भयान अंधारी अडेगळा बास श्वास. तुमच्या सगळ्या कवितांमधले शब्द सुद्धा एकदम साधे सोपे आहेत आणि या कविता गेयता असणाऱ्या आहेत, गाऊ शकणार. की माझं असं होतं की मी लिहिलेलं सर्वसामान्य लोकांना कळावं किंवा त्यांना कळल्यानंतर त्यांच्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण व्हावी, ही एकच भावना आहे माझी. यानंतरची कविता कोणती आहे? उभा डोळापुढे राही बाप शब्द लिहिताना, पिकासंगे बोलताना फुटे मायेचा तो पाना.
अनवानी चालताना काटे फुले होई रस्ता, घरासाठी बाप माझा एकटाच खाई कसता. अवकाळी पावसात पाण्यासंगे स्वतः लढे, दुष्काळात करपल्या पिकासंगे तोही रडे. दावणीचे गुरे ढोरे दोस्त बापाचे ते खरे, भल्या सकाळी उठून बाप माझा औत धरे. जाई जुई शेवंताही बापासाठीच फुलते, गाणं ओठावरी येता वाऱ्या सवेती झुलते. बाप शब्द लिहिताना मीही आनंदून जातो, 2 घास बापासंगे रान मेव्यासंगे खातो, रान मेव्यासंगे खातो. तुम्हाला या कवितांसाठी अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत, तर त्याविषयी सांगा ना, कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत? मला काव्यभूषण पुरस्कार नांदेडहून मिळालेला आहे. त्यानंतर शब्द रत्न पुरस्कार, साहित्यभूषण पुरस्कार कोल्हापूरचं, आणि त्यानंतर अग्रणी प्रेरणा पुरस्कार, प्रतिष्ठा पुरस्कार तासगाव यांनी ग्रंथरत्न पुरस्कार दिला आहे, आणि निसर्ग प्रतिष्ठान यांनी निसर्ग सेवक आणि निसर्ग कवी म्हणून माझा हे उल्लेख केलेला आहे. आणि अनेक असे वेगवेगळे पुरस्कार, कविभूषण पुरस्कार असू दे, साहित्य सेवा प्रतिष्ठानातर्फे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये माझा पहिला क्रमांक आला होता माहूरगडला, आणि यवतमाळच्या साहित्य संमेलनामध्ये माझी कविता एक निवडली गेली होती, मला तिथेही संधी मिळाली. फार छान. कविता व्यतिरिक्त आणखीन कोणत्या प्रकारचं लेखन तुम्ही करता? काही जे मला भावतात अशी व्यक्तिचित्र असू दे, किंवा निसर्ग वर्णनात्मक असू दे, छोटी छोटी लेख. आणि दुसरं असं, कवितेचं समीक्षण करताना आस्वादात्मक समीक्षण मी करतो वेगळ्या पद्धतीनं. म्हणजे एखादा कविता संग्रह असताना त्यातील कविता किंवा त्यातील जे असणाऱ्या भावना, त्यातील कविता त्या कवीने का निवडल्या, त्यातील अनुक्रमांक तिने तेच का लावलं, आणि त्याला भाव काय सांगायचा आहे, या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने मी त्या कवितेचं आस्वादात्मक समीक्षण करतो, आणि त्यातलं फक्त सकारात्मक बघतो. अशा एकूण 55 कविता संग्रहाचे मी आजपर्यंत असं परीक्षण केलेलं आहे. फारच छान. एकूण कविता हा तुमचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे असं दिसतं आहे. आपल्या कार्यक्रमाचा शेवट आता आपण करणार आहोत, तर कुठल्या कवितेनं करूया? मी माझ्या कविता कशा आहेत याविषयीची कविता आहे. कवितेत शीर्षक आहे काव्य. दावणीच्या बैलापरी माझी कविताच नाही, दुजासाठी राबणारी गुलामगिरी नासाही. अश्व चपळ चंचल तेज दौडता दिसतो, तुझ्या हाती लगाम मारा वेताचा सोसतो. गजबुद्धी शक्तिवान साहे अंकुशाचा मार, पायी शृंखलाचा हार, पाटी अंबारीचा भार. गळा लोडना साहत मैस रानोमाळी चरे, बाळ दुधाला आचवे घर मालकाचे भरे. कधी शेळी तो बोकड बळी दुजासाठी जाई, आयुष्याचा ताळमेळ कधी जुळनाच नाही. पक्षी पिंजऱ्यात कैद त्यात वाटते ना गोडी, वाटे तो पडत मूर्ख नाबी नजरती वेडी. बैल अश्व गज मैस शेळी पक्षी यांच्या परी माझी कविता ना बंदी, मुक्त ती गरुडापरी. काव्य तोडते गुलामी, काव्य हृदय जोडते, काव्य फुलच सुगंध स्नेह वात्सल्य जोडते. शूर सैनिक कविता जोडी हृदयाशी नाते, गीत अभंग पवाडे ओवी ज्ञानेशाची गाते, ओवी ज्ञानेशाची गाते. फारच छान. तुमची कविता कशी आहे हे सांगणारी ही तुमची कविता, आणि याच कवितेनं आपल्या कार्यक्रमाचा आता आपण शेवट करूया. सर, तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात, तुमच्या छान कविता आम्हाला ऐकवल्यात, आणि त्यातून एक सकारात्मकतेचा संदेश आम्हाला मिळाला, श्रोत्यांनाही मिळाला. याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मुबारक उमराणी यांच्याशी मधुरा पुजारी यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. आज या कार्यक्रमाचा दुसरा भाग आम्ही प्रसारित केला. याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या. नमस्कार.